हमको जीवन दान दिया, भले बुरे का ज्ञान दिया। निस दिन इनको वंदन कीजिए, निस दिन इनको वंदन कीजिए। मातृ पितृ पूजन कीजिए, मातृ पितृ पूजन कीजिए, मातृ पितृ पूजन कीजिए, मातृ पितृ पूजन कीजिए। हमको जीवन दान दिया, भले बुरे का ज्ञान दिया। इनकी पूजा रब की पूजा, ब्रह्मा विष्णु शिव सबकी पूजा। इनकी पूजा रब की पूजा, ब्रह्मा विष्णु शिव सबकी पूजा। इनकी पूजा रब की पूजा, ब्रह्मा विष्णु शिव सबकी पूजा। माता पिता की सूरत में, करुणा प्रेम की मूरत में। माता पिता की सूरत में, करुणा प्रेम की मूरत में। श्री हरि का दर्शन कीजिए, श्री हरि का दर्शन कीजिए। मातृ पितृ पूजन कीजिए। मातृ पितृ पूजन दिवस हा मला खूप आवडला। खरं तर मला माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय काय केलं आहे, माझ्यासाठी तिने खूप कष्ट भोगले हे मला आज कळलं। माझे पप्पा नसल्यामुळे माझ्या आता मम्मीच सगळं काही आहे आणि आजच्या दिवसानंतर मी तिला काही जे पण मी आता याच्या आधी केलेलं आहे तिच्याबद्दल, असं काही वाईट गोष्टी काही बोलली तिच्याबद्दल, आता याच्यानंतर मी त्या चुका लक्षात ठेवून असं कधी करणार नाही। आणि हे दिवस पूजा करणे म्हणजे असं नाही की रोज त्यांना टीका लावा, व्रतभंग लावा, फक्त त्यांना त्यांची विचार आहे। हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण देशभर जर चालत असेल तर याच्यातून काहीतरी मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन होईल आणि खूप सारे मुलं शिकू शकतील आणि याच्यातून मार्गदर्शन घेऊ शकतील। आणि मला खूपच मनातून हा कार्यक्रम खूपच आवडला, खूपच आवडला। धन्यवाद। आपल्याला हा कार्यक्रम साजरा करण्याची प्रेरणा देणारे बापूजी आपल्याला या भूमीवर खूप त्यांनी या प्रेरणेस आणि या आई वडिलांच्या पूजनामागे खूप उद्देश असते की आपल्याला ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्या त्या भावना आपण या कार्यक्रमाद्वारे आपण त्या मांडू शकतो। आपला ममतेचा जो भाव आहे तो त्या आपल्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतो। त्यांनाही आपल्या संस्काराची गरज आहे आणि चांगले संस्कार हे चांगले भविष्य घडवू शकतात। हेच प्रेरणा बापूजीच्या या कार्यक्रमातून आपल्याला मिळत असते। हा प्रेम दिवस म्हणून साजरा करतात, पण बापूजीच्या प्रेरणेतून हा असा प्रेम दिवस साजरा नाही करायचा तर आई वडिलांचा प्रेम दिवस म्हणून साजरा करायचा। आणि त्या संकल्पनेतून त्या कल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो 14 फरवरीला। हा दिवस मला या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला। आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना माहीत आहे की आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या जे आई बाबा आहेत त्या आई वडिलांना प्रथम आपण नमस्कार केला पाहिजे। मातृपितृ देवोत्तम भो नमः अशा प्रकारचं आपण नेहमी पूजन करत असताना, कारण की खरे जिवंत देव जर कोणते असतील आपले तर ते आपले आई बाबा आहेत। पहिली गुरु जर कोण असेल तर ती आपली आई आहे। आणि असा हा दिवस मागे माझ्याकडे ऋषीप्रसाद यायचा। ऋषीप्रसाद एक त्यांचं मासिक येते आहे, त्या मासिकाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचे एक चांगले संस्कार
आणि या पितृपूजन दिवसाच्या निमित्तानं एक प्रकारचे आपल्या जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, लहान पिढी जी आहे, हे जी बिघडत चाललेली आहे ते बिघडू नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, हा या पाठीमागचा एक उद्देश आहे.